नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं या स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मागील 2 व्हिडिओ तुम्ही बघितले असणार. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की मल्टिप्लिकेशन ट्रिक्स आहे ना. पहिल्या व्हिडिओमध्ये 7 आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये 8 असे गुणाकाराच्या 8 आणि 7 एकूण 15 ट्रिक्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा मी तुम्हाला काही गुणाकाराच्या ट्रिक्स सांगणार आहे, जे की तुम्हाला भावी परीक्षेसाठी किंवा असे म्हणू शकता की 2026च्या NMS परीक्षेसाठी, स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी तुम्हाला ते उपयोगी पडणार आहेत. मित्रांनो, परंतु ज्या काही मी ट्रिक्स सांगणार आहे त्या ट्रिक्सचा तुम्ही वारंवार जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून तुम्हाला ते रात्री झोपेतून जरी उठले तरी ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. मित्रांनो, चला आज आपण त्या ट्रिक्सला आपण सुरुवात करूया. चला, पहिली ट्रिक्स आहे, चला घ्या. हे आहे 1 नंबर ट्रिक्स देऊ आपण याला. नंबर 1 काय आहे? 37 गुणिला 9 आणि इकडे दिसतो तुम्हाला 37 गुणिला 15 आणि खाली काही उदाहरणं दिली आहे. 37 गुणिला 27, 37 गुणिला 24, 37 गुणिला 18. मित्रांनो, आता काय, कोणत्याही संख्येला जर 37ने गुणले असता, मी काय म्हणत आहे, कोणत्याही संख्येला 37ने गुणले असता, कोणत्याही संख्येने मला 37ला गुणायचं आहे, तर येणारा गुणाकार हा किती असेल? बरोबर आहे. तुम्हाला कोणतीही क्रिया न करता तुम्हाला त्याचं उत्तर आलं पाहिजे. जसं मी 37 गुणिला 9 करतो तर याचं उत्तर येतो 3 3 3 म्हणजे 333. आता मित्रांनो, 333 कसं आलं समजून घ्या. बघा, तुम्ही वाटल्यास करून बघा. इथं आपण करू बघू. 37 गुणिला 9 करून बघा. 9 7 63 3 हातचे 6 9 त्रिक 27 न 6 33. बघा, आले 333 आलेले आहे. पण मित्रांनो, आता हे उत्तर आपल्याला शॉर्टकटमध्ये, जसं मी इथं लिहिलेलं होतं 333 डायरेक्ट लिहिलं, तर काय करायचं, ज्या 37 आपण इतर कोणत्याही संख्येला गुणतो, काय म्हटलं मी, कोणत्याही एक अंकी संख्येला, बरं, एक अंकी संख्येला जे की त्यांना भाग जातो, आपण पूर्णपणे भाग जाणारी. आता इथं 9ला 3ने पूर्णपणे भाग जाते. बघा, 3ने भाग गेला पाहिजे. 3 1 3 3 त्रिक 9 आहे, तर 3 उत्तर आलेलं आहे. हे 3 आहे, हे 3 वेळा लिहायचे. किती वेळा? 3 वेळा. आता बघा, खालील उदाहरण बघूया आपण. खालील उदाहरण तुम्हाला दिसते 37 गुणिला 27. आता इथं 27 आहे. ह्या 27ला 3ने जर भाग दिलं तर उत्तर किती येते? 9 येतो. मग जेव्हा ह्या उत्तर 9 येते तर याचं उत्तर किती असेल? मग याचं उत्तर किती असेल? 9च्या पटीत 9 9 9 म्हणजे 999. 37 गुणिला जर 27 जर केलं तर त्याचं उत्तर किती येते? 999. इथं जर उदाहरण घेतलं मी, दुसरं उदाहरण बघूया. 37 गुणिला 24 किती उत्तर येईल? 37 गुणिला 24 सांगा. 3ने भाग द्या. 3 8 24, 3 8 24 म्हणजे 888. तसंच इथं सुद्धा वरचं उदाहरण बघा. 37 गुणिला 15, ह्या 15ला 3ने भाग द्या. 3 1 3 3 5 15 म्हणजे याचं उत्तर किती येईल? 555. 37 गुणिला जर 15 केला तर उत्तर किती येते? 555. समजलं मित्रांनो? काय, 37 संख्येने जर इतर कोणत्या संख्येला जर गुणलं असतं, पण कशा? भाग जाणाऱ्या, 3ने भाग जाणाऱ्या एक अंकी किंवा 2 अंकी संख्या, इथे पूर्णपणे भाग जाते. त्याचा भागाकार हा सिंगल अंकामध्ये येतो, एक अंकामध्ये येतो. जसं मी 18ला इथं जर बघितलं, मी बघा 9ला 3ने भागलं तर एक अंकामध्ये उत्तर आला. 15ला जर मी 3ने भागलो, 15ला जर 3 भागलो, 3 5 15 म्हणजे भागाकार किती आला? सिंगल डिजिटमध्ये आला, एक अंकामध्ये आला, एक अंकामध्ये आला. जर येणारा भागाकार हा एक अंकामध्ये जर येत असेल तर त्याचा जो गुणाकार असतो, दिलेल्या संख्यांचा गुणाकार, हा त्या 3च्या म्हणजे तिप्पट लिहायचा असतो. तिप्पट म्हणण्यापेक्षा 3 अंकांमध्ये लिहायचा असतो. आता जसं बघा, 27ला मी 3ने भाग घेतलं, 3 9 27 9 आला, तर मी त्याच्यात 9 हा अंक 3 वेळा लिहिलेला. बस मित्रांनो, एवढंच आहे याच्यामध्ये. आता समोरचं उदाहरण बघा. 37 गुणिला 18. आता ह्या 18ला जर मी 3ने भाग दिलो ते किती येईल? 6. म्हणून मी हे 6 किती वेळा लिहीन? 3 वेळा. बस झाला. म्हणजे 37 गुणिला 18 किती होतात? ह्या ट्रिक्सचा तुम्ही सराव करा. चला, नंतरचा उदाहरण बघूया. आता बघा, इथे काय दिला? इथे 37नेच गुणायचं आहे.
पण आता मात्र येणारा जो भागाकार आहे हा 1 अंकापेक्षा जास्त अंकामध्ये येत आहे, 2 अंकामध्ये येत आहे. आता अशा वेळेस कसं? आता हे मात्र तुम्ही कसे कराल? करता येईल. चला याचा गुणाकार करा बरं. किती येतो? मी उत्तर लिहिण्या अगोदर तुम्ही ते उत्तर कॉमेंट्समध्ये लिहा बरं. 37 गुणिले 66 याचा उत्तर येतो मित्रांनो बघा 2442. आता मी हे डायरेक्ट कसं काढलेलं आहे बघा. आता बघा अशा वेळेस काय करायचं आहे, जर 37 संख्येने जो दुसरी जी संख्या आहे ह्या संख्येला जर 3ने भाग जात असेल आणि 3ने भाग कसा निश्चयच भाग आणि याचा जो भागाकार आहे जर 2 अंकामध्ये येत असेल, जसं आपण भागाकार देऊ आपण 66 भागीला 3 जर केलं मी काय होईल 3 दुने 6 0 पुन्हा हे जर 6 मी खाली घेतली त्याला भाग द्या 3 दुने 6 0 म्हणजे काय आला 22 त्रिक 66 होते तुम्हाला माहीत आहे. आता हा जो भागाकार किती आला 22 आला. ह्या 22ला अशा अंकामध्ये लिहा 2 2. आता हे 2 अंकी संख्या आहे ना, किती अंकी संख्या आहे 2 अंकी आणि याचा उत्तर किती आला 2 अंकामध्ये आला. 2 अंकामध्ये जर उत्तर येत असेल तर मध्ये 2 अंक लिहा, मध्ये 2 अंक लिहायचे आहे. आता ह्या 2 अंकामध्ये काय लिहायची आहे, कोणती संख्या लिहायची आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ह्या मधात कोणती संख्या लिहायची आहे तर ह्या दोघांचा बेरीज, ह्या दोघांची बेरीज 2 अधिक 2 किती होते 4. ह्या दोघांची बेरीज इथे लिहायची आहे. बरोबर आहे मित्रांनो, ह्या दोघांची बेरीज मधात लिहायची आहे. म्हणजे आता बघा 2 अधिक 2 किती झाले 4 झाले आणि हे मी 4 इथं मधात लिहिलेले. समजलं. चला पुन्हा एखादी उदाहरण बघू, दुसरं उदाहरण बघू. आता बघा हे 54 आहे, लक्ष द्या. 54ला भाग द्या कितीने 3ने. किती भाग जाते 3 1 3 किती 5 मधून 3 गेली राहिली किती 2. हे 4 खाली घ्या किती झाली संख्या 24. 24ला भाग द्या 3 8 24. बरोबर आहे. आता 24 मधून 24 गेले 0. आता ही संख्या किती आली इथे सांगा 18 आली. बरोबर आहे 18 आली. 2 अंकी संख्या आली आणि 2 अंकी संख्या आल्यामुळे आपल्याला ही जी संख्या आहे ही संख्या कशाच्या पटीत लिहायची आहे 2 अंकामध्येच लिहायची आहे, पण मधात 2 अंक पुन्हा वेगळे लिहायचे आहे, वेगळे 2 अंक लिहायचे आहे. मग आता हे 2 अंक कसे लिहिणार 2 अंक कसे लिहिणार ह्या अंकांची बेरीज लिहायची आहे. मग 1 अधिक 8 किती होते 9 आणि हे 9 अंक हा जर 9 अंक ह्या जे रिकामी जागा आपण दिलेली आहे तिथं भरायची आहे 9 9 2 वेळा. म्हणजे 37 गुणिले 54 जर केलं तर 1998 त्याचा उत्तर येतो मित्रांनो. किती येतो 1998. समजलं आहे ही जी ट्रिक्स कळत आहे मित्रांनो. तुम्ही सराव करायचा आहे, तुम्ही सराव केलं तर तुम्हाला हे करणार. चला थोडं हे पुसून घ्या तुम्ही आणि समोर बघा. आता हे 37 गुणिले 45 आहे. तुम्हाला माहीत आहे 3 जर भाग दिला 15 त्रिका किती होते 45 होते. 15 त्रिक 45 म्हणजे 15 ही संख्याचा उत्तर येणार आहे. किती येणार आहे 15 ही संख्या. मग ह्या 15ला मी अशा 2 अंकामध्ये मधातल्या गॅपमध्ये लिहितो 15. आता काय करणार मी ह्या 15ची दोघांची बेरीज, ह्या दोघांची बेरीज जी येईल ते मधात 1 आणि 5 किती होते 6 म्हणजे 6 सोडलं. मग 37 गुणिले जर 45 केलं तर उत्तर किती येतो 1665. तसं याचं करा 93चं 37 गुणिले 93. आता कसं होईल सांगा 37 गुणिले 93 आपल्याला करायचे आहे. चला करा आणि उत्तर मी काढण्याच्या अगोदर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. बघा काय करणार 93 भाग द्या 3ने. 3 त्रिक 9 9 मधून 9 गेले 0 खाली 3 घ्या 3 1 3 0. आता किती आलं उत्तर, किती उत्तर आलेलं आहे याचं 31. आता ही 31 संख्या अशा पद्धतीने लिहायची 3-1. 2 अंकी संख्या आले मग 2 अंक आपल्याला सोडायचे आहेत. चला आता इथं लिहिला आपण कोणता अंक भरणार ह्या दोघांची बेरीज, ह्या दोघांची बेरीज किती होते 3 अधिक 1 4 4 4 म्हणजे 37 गुणिले 93 जर केलं तर उत्तर किती होतो 3441. 3441. समजलं मित्रांनो. चला एक शेवटचं उदाहरण घेऊया आणि ह्या ट्रिक्सचं तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करून उदाहरणं सोडवून घ्या. चला एक शेवटचं उदाहरण घेऊ. आता हे आहे 72 गुणिले 37. 72ला भाग द्या 3ने. आता तुम्हाला येत नसेल तर बघा 3 दुने 6 3 दुने 6 7 मधून 6 गेला 1 हे 2 खाली घ्या 12 झाले 3 चौक 12. चला 0 0 24 उत्तर आला.
हा 24ला अशा पद्धतीने लिहिलं. आता बघा, आता काय करायचं, ह्या दोघांची बेरीज आहे हे मधात लिहायची आहे. म्हणजे किती येईल, 2 आणि 4 6 6, म्हणजे 72 गुणिले जर 37 गेलं तर उत्तर किती येतो, 2664. पुन्हा एक उदाहरण घेऊया आपण. एक शेवटचं याच्यामध्ये उदाहरण घेऊ जे की इम्पॉर्टंट आहे, ते उदाहरण घेऊया आपण. थोडं उदाहरण आहे 168 गुणिला 37. 168 गुणिला 37. आता बघा 168 गुणिला 37 याचा उत्तर किती येतो. तर पहिले काय करायला लागेल तुम्हाला, भागाकारामध्ये 168 भागीला 3 करा. किती उत्तर येतो, इथं भाग जातो, 1चा भाग जातो, 15 घ्या. 3 5 15, 16ला भाग दिला आपण, 16मधून 15 गेला, हात 1 बाकी उरलं. आणि हे 8 खाली घ्या, संख्या किती झाली 18. आता भाग द्या, 3 सक 18, पूर्ण भाग गेला, 18मधून 18 गेले 0, बरोबर आहे. भागाकार किती आला, 56 आला. भागाकार किती आला, 56. आता ह्या 56ला आपण कसं लिहिणार मित्रांनो, 5 6 5 6. आता मला सांगा, ह्या 5 6 लिहिल्यानंतर आपल्याला मधात किती संख्या लिहायच्या, आपल्याला 2 डॅश द्यायचे आहे, बरोबर आहे. मागील गणिताप्रमाणे आपल्याला ह्या 2 जे अंक लिहिलेले आपण, त्या 2 अंक पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला फिट करायचे आहेत, आहे ना. मधात ह्या 56च्या मधात आपल्याला 2 अंक फिट करायचे आहे. आणि ते 2 अंक कोणते असणार आहे, ह्या दोघांची बेरीज. आता बघा इथं काय आहे, दोघांची बेरीज किती आहे, 5 अधिक 6 किती होते, 11 होते. इथं मात्र 2 अंकी बेरीज आलेली आहे. आता ते कसं फेल कराल तुम्ही, करायचं. आता बघा, आता आपल्याला हे इकडे लक्षात आहे, हे 56 आहे, इथं आपल्याला 11 लिहायचे आहे. आता 11 लिहिताना आपण काय करणार, हा एक अंक इथे लिहिणार, 11शी 1, आणि हातचा 1 इथं देणार आपण, हातचा 1 इथं. पुन्हा आपल्याला इथं 11 लिहायचे आहे, परंतु ह्या 11च्या मध्ये आपल्याला हा 1 मिळवायचा आहे, म्हणजे 11 अधिक 1 किती झाले 12, 12शी 2, पुन्हा आपल्याला हातचा 1 इथं द्यायचा आहे. मग याची बेरीज होईल 1 आणि 5 किती 6, 1 आणि 5 किती 6, म्हणजे आपलं उत्तर किती येईल 6216. एवढं येणार नाही, फक्त हे एकाच ठिकाणी तिथं हे 56 जिथं येईल, कारण की किंवा त्यांची 2 अंकी संख्या बेरीजमध्ये येते. बेरीज ही कशी येते, 2 अंकी संख्यांची येते, तेव्हा मात्र तुम्हाला अशा प्रकारची बेरीज करायची आहे. हा एक उदाहरण मला तुम्हाला सांगायचा होता. मित्रांनो, हे उदाहरण जर तुम्हाला आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. चला, नंतरची आपण एक ट्रिक्स बघूया. ट्रिक्स नंबर 3, आजच्या व्हिडिओची तिसरी. आता बघा काय करायचं आहे, हे बघा 19 गुणिला 5 आहे, 19 गुणिला 5 कसं. आता तुम्हाला माहीत आहे 19 गुणिला 5 किती होतात, 95. इझी आहे, 95 होते. आता मात्र इथं काय केलेलं आहे, हे 19 होते, ह्या 19वर पुन्हा एक जास्तचं 9 लिहिलं आहे, म्हणजे संख्या कोणती झाली 199. आता 199 गुणिला 5 करायचं आहे, काय येईल उत्तर, काय करायचं नाही, हे 95 जसे तसे लिहायचे, आणि मात्र इथं फक्त 9 अधिकचं वाढवायचं. इथे जो 9 वाढलेला आहे तो 9 इथे अधिकचा आपण इथं वाढवलेला आहे. नंतरचं जर असंच करायचं आहे, इथं 95 किती आहेत, अधिकचे 2, पुन्हा 2 9 करा, म्हणजे 9995 याचं उत्तर येईल. इथे किती उत्तर येईल मित्रांनो, 95, 3 अधिकचे आहे म्हणून 3 9 लिहा, म्हणजे 99995. वाटल्यास तुम्ही हे गुणाकार रूपानं करून बघा. चला एक उदाहरण आपण करून बघा, खरंच हे येते का. तर 1999 गुणिला आपण 5 करू. आता हे दुसऱ्या ट्रिक्सनं सुद्धा आपल्याला करता येते, कोणती, 1998 करा, त्याचे अर्धे करा, आहे ना. आपण हे ट्रिक्स शिकलेलो आहोत की अर्धे करायचं आहे आणि त्याच्या काय लावायचं, जर विषम संख्या असेल तर शेवटी 5 लावायचं. आता एवढंच आहे का नाही. आता त्याचे अर्धे करायचे, ती ट्रिक्स न वापरता आपण सरळ इथे गुणाकार रूपाने हा सोडवण्याचा प्रयत्न करू. बघा 5 9 45, 45शी 5 हातचे 4, 5 9 45 4 49, पुन्हा 4 हातचे, 5 9 45 4 49शी 9, पुन्हा 4 हातचे, 5 1 5 आणि 1 9. बघा 9995, 9995
95. आलं मित्रांनो? आलं. म्हणजे इतकं काही अशा प्रकारचं जर मला जर उदाहरण दिसलं, तर याचा जर तुम्हाला सराव झाला असेल, सराव होऊन राहिला, तर तुम्हाला हे गणित बघता क्षणी तुम्हाला सोडवता येईल. चला, अशाच प्रकारची नंतरची एक ट्रिक्स बघूया. आता इथं आहे 16 गुणिला 4. 16 गुणिला 4 तुम्हाला माहीत आहे. 16 गुणिला 4 किती होते? 64. 16 गुणिला 4 किती? 64. 16 चौक 64. 16चा पाढा तुम्हाला माहीत आहे. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, पाढे हे तुम्हाला 30पर्यंत पाठांतर असणे अतिशय आवश्यक आहे. जर तुम्ही NMS परीक्षेची तयारी किंवा स्कॉलरशिप परीक्षेची तयारी किंवा कोणत्याही अन्य स्पर्धेची तयारी जरी करत असाल, तरी तुम्हाला 30पर्यंतचे पाढे आणि वर्गसंख्या 30पर्यंतचे पाठ असणे आवश्यक आहे. मित्रांनो, वर्गसंख्या तर तुम्हाला 100पर्यंत माहीत असणे आवश्यक आहे. आणि नाही माहीत असेल तर कशा पद्धतीने काढायची त्याची ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेली आहे. चला, नंतरचं एक उदाहरण बघूया. 166 गुणिला 4. 166 गुणिला 4 काय होईल? हे 64 जसेचे तसे लिहायचे आणि हे 6 आहे, हे 6 फक्त खाली लिहायचे, अधिकचे 6, 664. इथे 3 आहेत, पुन्हा हे 3 वेळा लिहा आणि यावर 4 लिहा. इथे 4 आहे, पुन्हा इथं हे 4 वेळा लिहा, 6 आणि 4 झालं. अशाच प्रकारची जर मांडणी असेल तर असे तुम्हाला शॉर्टकटमध्ये तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. चला मित्रांनो, याचं उत्तर काढा बरं, कॉमेंट्समध्ये सांगा मला. 1,66,766 गुणिला 4 किती येईल याचं उत्तर सांगा मित्रांनो, कॉमेंट्समध्ये सांगा मला. तोपर्यंत मी नंतरचं नवीन ट्रिक्स घेतो. चला, समोरची एक बघू. आता इथं आहे 15 गुणिला 5. 15 गुणिला 5 कसं कराल? 15 पाचा 75, तुम्हाला माहीत आहे. 15 पाचा 75. आता इथे आहे 155 गुणिला 5. आता कसं कराल? काही नाही, हे फक्त 7 जे आहे हे इथं मांडणी करायची अधिकची आणि 75 जसे तसे, म्हणजे की त्याला उत्तर 775. करून बघा, येतो काय? 155 गुणिला 5 करा आहे ना, किती होते? 155 गुणिला 5, 5 पाचा 25, 5 हातचे 2, 5 पाचा 25 2 27, पुन्हा हातचे 2, 5 1 5 2 7, आलं 775. इजी. इथे कसं झालं? तसंच 5 लिहा, किती वेळा 3 आहे, 5 किती वेळा? 3 वेळा, म्हणून 7 3 वेळा झाले 7,775. इथे 15,575 गुणिला 5 म्हणजे 5 लिहा, किती वेळा? 5 आहे, 4 वेळा, म्हणून 4 वेळा 7 लिहा, 7 7 7 म्हणजे किती आला? 77,775. मित्रांनो, जर ही ट्रिक्स जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या ट्रिक्सला तुम्ही लाईक करा. चला, आणि कमेंट्स करा, लाईक म्हणून दाखवा. चला, ठीक आहे, नंतरचे ट्रिक्स बघूया आपण. चला, आता इथं आहे समसंख्या, सम अंक असणारी संख्या, म्हणजे एकच अंक वारंवार येत असणार आहे आणि त्या संख्येला जर आपण एक अंकी संख्येने जर गुणलो तर येणारा गुणाकार किती? येणारा गुणाकार किती? जसं 55 गुणिला 3 आहे, 444 गुणिला 5 आहे आणि इथे एक मोठा अंक दिसत आहे बघा तुम्हाला, काय आहे? 8 लाख किती? 88,888 गुणिला 6. बरोबर आहे मित्रांनो, किती उत्तर येईल जसं सांगा बरं, सांगा मित्रांनो. उत्तर काढले? कॉमेंट्समध्ये उत्तर काढा. तोपर्यंत याचं उत्तर तुमचं येतपर्यंत आपण हे उदाहरणं कशा प्रकारे सोडवायचं हे अगोदर आपण समजून घेऊ. बघा, आता 55 गुणिला 3, आता जी दिलेली आहे संख्या इथं बघा, एक अंकी संख्येने कोणत्याही एक अंकी संख्येने समान अंक असणाऱ्या संख्येत किती मोठी राहू, मात्र अंक कसे पाहिजे? समान. 5 5च आहे, इथे 4 4 4च आहे, इथे 5 5 आहे, इथे 8 8 आहे. अशी कोणतीही संख्या घ्या की ज्यांचे सर्व अंक कसे आहे? समान आहेत, समान अंक आहेत. म्हणजे 4 4 4च असेल, 3 3 3च असेल, 2 2 2च असेल, 5 5 5च असेल, अशा प्रकारचे. आणि त्या संख्येला कोणत्याही एक अंकी संख्येने जर गुणले असता येणारा गुणाकार किती येईल हे आज आपण समजून घेणार आहोत. चला, आता बघा इथं काय आहे? 5 5 म्हणजे 55 झाले. 55 गुणिला 3. आता काय करायचं मित्रांनो? त्याच्यातली फक्त एकच अंक घ्यायचं आणि ह्या दुसऱ्या संख्येला गुणायचं. म्हणजे आता मी याचा गुणाकार करतो, किती येते? 5 गुणिला 3 करतो, किती येतो? 15 येतो. किती येतो? 15. आणि अधिकचा अंक किती आहे? एकच आहे, म्हणून ह्या 15च्या मी इथं 15 लिहितो आणि ह्या 15च्या मधात एक डॅश देतो.
कारण की एक अंक अधिकचा आहे, बरोबर आहे. आता काय करायचं आहे, ह्या रिकाम्या जागेत कोणता अंक येईल, तो येईल ह्या दोघांची बेरीज. ह्या दोघांची बेरीज किती येते, 6. ह्या दोघांची बेरीज किती येते, 6. म्हणून इथं इथं ह्या रिकाम्या जागेत किती येईल, 6 येतील. किती येतील, 6. म्हणजेच किती, 55 गुणिला जर 3 केलं तर उत्तर किती येतो, 165. किती येतो मित्रांनो, 165. वाटल्यास करून बघूया. 55 गुणिला 3 करा. 3 पाची 1505, हातचा 1, 3 पाची 15 ने 1 16. बघा आले 165, आले 165. हीच ट्रिक्स आहे. चला समजलं. पुन्हा एक दुसरं उदाहरण घेऊया. 444 गुणिला 5. आता बघा इथलंच एक अंक घ्या 4 आणि इथली दुसरी संख्यामधले कोणता जो अंक दिला असेल तो. म्हणजे बघा 4 गुणिला 5 करूया. 4 गुणिला 5 किती होते, 20 आले. आता ह्या 20ला अशा पद्धतीने लिहूया की उरलेले इथं अंक किती आहे, 444मध्ये किती अंक आहे, 2 अंक उरले आहे. म्हणून हे 20ला अशा पद्धतीने लिहायचे आहे 2 डॅश डॅश 0. 2 डॅश डॅश म्हणजे रिकामी जागा 0. कारण की 2 अंक आपल्याला त्याच्यामध्ये फिल करायचे आहे, भरून घ्यायचे आहे. आता इथं येणारे जो रिकामी जागा आहे त्यात कोणते अंक येईल, तर ह्या दोघांची बेरीज किती होते करा, 2 अधिक 0 2. 2 अधिक 0 किती मित्रांनो, 2च होईल, आहे की नाही. 2 अंकी 2 अंकी म्हणजे 2 अधिक 0 म्हणजेच किती, 2. आता हे 2 आपल्याला ह्या रिकामी जागेमध्ये भरून घ्यायचे आहे. 2 बरोबर आहे. 2 भरून घेतले. 2 अंकी संख्याची बेरीज नाही आलेली आपली, एकच अंकी बेरीज झालेली आहे, म्हणून 2 म्हणजे 444 गुणिला 5 जर केलं तर उत्तर किती येतो, 2 2 2 0 2220. ही ट्रिक्स आपण 5 आहे त्याच्या अलग पण करता येते. आपण एक मागच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दलची वेगळी ट्रिक्स तुम्हाला सांगितलं आहे. काय करायचं, जर कोणत्याच संख्येला 5ने जर गुणायचं असेल तर दुसरी जी संख्या दिली असेल त्याची काय करायची, अर्धी करायची. 444चे अर्धे किती होते, 222 आणि शेवटी 0 लावून टाकायचं, झालं उत्तर. असं पण काढता येत होतं. पण केव्हा, जर आपण इथे दुसरी संख्यामध्ये 5 असेल तर, 5ने गुणायचं असेल तर. पण आता जर इथं ह्याच उदाहरणामध्ये मी बदलून जर असं जर केलं, मी 444 गुणिला मी जर 6 केलं, 444 गुणिला जर 6 केलं तर याचं उत्तर किती येईल, 6 चोक 24 असं मी लिहितो. आणि ह्या दोघांची बेरीज किती येईल, 6 6 म्हणजे उत्तर किती येईल, 2664. बरोबर आहे मित्रांनो. आता याचं उत्तर किती येईल सांगा, 5 जरा 555 किती येईल उत्तर, 3 पाची 15, एक अंक गेला, राहिले किती 3 अंक, 3 डॅश द्या, 3 डॅश आणि इथं काय होईल, ह्या दोघांची बेरीज म्हणजे इथं किती येईल बेरीज, 6 6 6, 1 अधिक 5 6 म्हणजे उत्तर किती आला, 16665. आता हे गणित थोडं वेगळं आहे बघा. इथे काय होतं, आता आपल्याला काय करायची आहे, ह्या दोघांची बेरीज करायची. इथलं 8 घेतलं आणि हे 6 घेतले. 8 गुणिला 6 करा, किती येतो, 8 गुणिला 6 6 8 48, 6 8 48. आता 6 8 48 मी अशा पद्धतीने लिहिणार आहे. किती अंक उरलेले आहे, 1 2 3 4 5 6 म्हणजे याच्यामध्ये 6 अंकांचा गॅप राहणार आहे दोन संख्यामध्ये. ह्या 48 अशी संख्या लिहायची की 6 अंकांचा गॅप द्यायचा, म्हणजे 4 1 2 3 4 5 6 आणि इथं येईल 8. आता हे इथं मधातले जे अंक भरायचे आहेत त्यात आपल्याला कसे भरायचे बघा. आता ह्या 4 आणि 8ची आपल्याला बेरीज करायची आहे. ती बेरीज किती येईल करा, 8 अधिक 4 किती आले, 12. 8 अधिक 4 किती आले मित्रांनो, 12. आता इथं गडबड झालेली आहे की 12 ही 2 अंकी संख्या आहे. तरी पण घाबरून जायचं नाही मित्रांनो. आता 12 आले तर कसं भरायचं, 2 अंक तर एका ठिकाणी भरता येत नाही, मग कसं भरायचं, तर बघा किती भरणार. आता आपण हे 12शी आपण 2 अंक लिहू शकत नाही म्हणून एकच अंक लिहिणार. 12शी 2, हातचा 1 इथं गेला म्हणजे इथं पुन्हा मिळवणार. आपण किती मिळवणार, 1 म्हणजे 12 ने 1 किती झाले, 13. मग असं 13. मग पुढच्या संख्येमध्ये किती अंक होईल, 3 भरू आणि 1 हातचा जाईल की नाही. 13शी 3 हातचा 1, पुन्हा 12 अधिक 1 13. मग हे 13 3 3 3 इथं गेला आणि इथं 1 हातचा गेला, तर हे किती होईल, ही बेरीज होईल म्हणजे किती होईल, 5 होईल. इथे किती येईल, 5. म्हणजे आपलं जो उत्तर येईल तो किती येईल, कोणती संख्या येईल, 5 3 3 3 3 3 2 8 म्हणजे किती बोल मोजा, 5
किती येईल 5,33,33,33,328 एवढं उत्तर येईल मित्रांनो. समजलं हे? नसेल समजलं तर पुन्हा तुम्ही एखादी उदाहरण सोडवून बघा. जसं घ्या 7,777 गुणिला 8 करा. हा उदाहरण सोडून घ्या. इथं सुद्धा दोन अंकांची बेरीज ही 11 येते. हे सोडून बघा कसं किती उत्तर येईल तर, आणि सराव करा. याचं उत्तर तुम्ही कॉमेंट्समध्ये द्या. तोपर्यंत आपण नंतरची एक ट्रिक्स घेऊ शेवटची, आणि याचं उत्तर मी नंतर शेवटी तुम्हाला सांगतो कसं. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील ही आपण शेवटची एक ट्रिक्स बघूया. बघा काय आहे, 65 गुणिला 88, 65 गुणिला 88, 45 गुणिला 75, आणि खाली एक उदाहरण आहे 125 गुणिला 85. आता बघा, जर बारकाईने जर बघितलं तर ह्या दोन संख्यांमधला जो फरक आहे हा 10च्या पटीत आहे. म्हणजे 65 आणि 85 मध्ये जो फरक आहे तो कितीचा आहे, 20चा फरक आहे. मग 10च्या पटीत आहे, 10 दुणे 20. जर इथं बघा 45 गुणिला 75, इथं 30चा फरक आहे. म्हणजे कसं आहे, 10च्या पटीत. जर दिलेल्या दोन संख्यांमधील जो फरक हा 10च्या पटीत असेल, किती पटीत असेल म्हटलं मी, 10च्या पटीत, आणि शेवटचा अंक हा जर 5 असेल, शेवटचा अंक काय असेल, 5 असेल, म्हणजे एकक स्थानी काय पाहिजे, 5 हा अंक पाहिजे. तर अशा संख्यांचा गुणाकार करत असताना गुणाकार कसं करायचं, तर काय करायचं मित्रांनो, बघा ह्या 65 गुणिला 85 करत असताना, 65 गुणिला 85 करत असताना काय करायचं, अगोदर ह्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा. दोन संख्यांचा गुणाकार किती होते, 6 गुणिला 8 किती होते, 6 8 48, 6 8 48, आणि ह्याच दोन संख्यांची बेरीज करायची. किती होते, 6 अधिक 8 किती होते, 12 की 14, 14, 6 अधिक 8 14, बरोबर आहे. आता हे 14 जे आलेले आहे, येणारी जी आपण बेरीज केली ही बेरीज 14 आली, ह्या बेरजेच्या अर्धे करायचं. बेरजेच्या काय करायचं, अर्ध करायचं, त्याला 2ने भागायचं. मग ह्या मी उत्तर जो 14 आलेला होता, ह्या 14ला मी 2ने भागलो तर उत्तर किती येते, 7. आणि ही जी आलेली उत्तर आहे 7, हे याच्यामध्ये बेरीज करायची. म्हणजे किती झाले, 48 अधिक 7 55, 48 अधिक 7 किती झाले, 55. हेच उत्तर आहे. हे 55 मी तर लिहिणार, आणि हे 5 5 25 जसेचे तसे, 25 शेवटी जसंचं तसं. समजलं मित्रांनो, समजलं असेल तर लाईक करा, कॉमेंट्स करा. समजलं असं कॉमेंट्समध्ये लिहा, सर ही ट्रिक्स मला आवडली असं कॉमेंट्समध्ये लिहा, जेणेकरून मला समजेल की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि तुम्हाला इथपर्यंत आवडलेलं आहे. चला नंतरचं गणित बघू. आलं का लक्षात काय करायचं आहे, काय केलं आपण इथं पहिलं लक्षात घ्या. ह्या दोघांची बेरीज केली, ह्या दोघांचा गुणाकार केला. बेरीज करत असताना बेरजेच्या अर्धी आलेली संख्या आपण त्या गुणाकारामध्ये मिळवली, आणि शेवटी 25 लिहिलं. आता इथं बघा दुसरं उदाहरण, हा थोडा वेगळा आहे. आता जर बेरीज अर्धी जर संख्या होत नसेल बेरीज, तर काय करायचं. आता बघा, आता अगोदर 45 गुणिला 75 आहे, इथं पण 10च्या पटीत आहे. आता ह्या दोन अंकांचा आपण गुणाकार करू. 4 गुणिला 7, 4 गुणिला 7 किती होते, 4 गुणिला 7, 4 गुणिला 7 किती, 4 7 28, 4 7 28, आणि 4 अधिक 7 किती होते, 11. आता 11च्या अर्धे होणार नाही, 11पेक्षा 1ने लहान संख्या कोणती आहे, 10. 10च्या अर्धे करा, 10च्या अर्धे किती, 5. हे 5 याच्यामध्ये मिळवा, याच्यामध्ये मी 5 मिळवलं. 5 मिळवल्यानंतर यांची बेरीज किती आली, 28 न 5 33 आली. आता जेव्हा आपण येणारा जो बेरीज आहे, येणारी जर बेरीज ही विषम संख्या येत असेल, येणारी जर बेरीज ही कोणती संख्या येत असेल, विषम संख्या येत असेल, तर अशा वेळेस जो आपला उत्तर येतो त्याच्या ठिकाणी 25 न लिहिता आपल्याला किती लिहायचे आहे, हे 33 आलेले आहे. आपल्याला ही बेरीज 33 आली आहे, ते लिहिलं 33, आणि शेवटी 25च्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे 75. किती लिहायचं आहे, 75. समजलं मित्रांनो, समजलं, कॉमेंट्समध्ये लिहा समजलं म्हणून, लिहिले, ओके. आता बघूया शेवटचं एक गणित. आता हे इथं हे 2 अंकी गुणिला 2 अंकीच होतं, इथं आहे 3 अंकी गुणिला 2 अंकी, शेवटी 5 5 आहे. आपली जी नियम आहे त्या नियमामध्ये बसत आहे. 125 गुणिला 85 काय करायला, आता इथं दोन संख्या बघा, हे 12 आणि हे 8, 12 8,
12 गुणिला 8 करा, किती होते? 12 8 96. किती झाले? 96. आणि 12 अधिक 8 करा, किती झाले? 20. ह्या 20ला 2नी भागा म्हणजे अर्धे करा. 20चे अर्धे किती? 10. हे 10 याच्यामध्ये मिळवा, 10 मिळवा म्हणजे किती आलं? 6 अधिक 0 6, 9 आणि 1 10, म्हणजे 96 अधिक 10 106. इथं डायरेक्ट लिहा 106 आणि शेवटी लिहा 25. झालं मित्रांनो उत्तर 10,625 इतकं याचं उत्तर आहे. 125 गुणिला 85 जर केलं तर 10,625 इतकं आपलं उत्तर येतो. पुन्हा एखादी उदाहरण घेऊया. तुम्हाला जर वाटत असेल तर 135 गुणिला 95 करा. 135 गुणिला 95 करा, किती येतो? 13 गुणिला 9 करा. 13 गुणिला 9 किती होतात? 13 9 सांगा किती? 117. 117 मध्ये मिळवायचं आहे, किती मिळवायचं? 13 अधिक 9 करा, किती होतात? 13 अधिक 9 22. 22 याच्यामध्ये मिळवा. 22 ह्या बेरीज करायची म्हणजे 117 अधिक 22 किती होईल? सांगा. 7 अधिक 2 9, 1 अधिक 2 3, 1 किती झाले? ना याची बेरीज 22 करणार का? नाही, चुकलं मित्रांनो. 22च्या आपल्याला अर्धे करायचे आहे. आपल्या इथं चुकलं बघा, गडबडीमध्ये असं होतं. 11 करायचे आहे म्हणजे हे करायचं नाही आहे. किती करायचं आहे? 117 अधिक 11 करायचे आहे. 22च्या अर्धे 11, मग 7 आणि 1 8, 1 अधिक 1 2 1. आणि इथं आपली 22 जी संख्या आली होती ती 22 ही कोणती संख्या होती? समसंख्या होती. समसंख्या असल्यामुळे आपण याचं उत्तर शेवटी काय लिहिणार? 25 लिहिणार. म्हणजे 128 इथं लिहिणार आणि तिथं 25. म्हणजेच किती? बघा, 135 गुणिला 95 जर केलं तर किती उत्तर येतो? 128 25 इतकं याचं उत्तर येतो. म्हणजे 12,825. मित्रांनो कळलं? चला आता आपलं मागचं एक उदाहरण राहिलं होतं, ते उदाहरण तुम्ही कॉमेंट्समध्ये याचं उत्तर लिहिलं असेल, बघूया काय लिहिलं. आता बघा आहे 7,777 गुणिला 8 किती येईल मित्रांनो? आता याच्यातला एक अंक 7 आणि हे 8. 7 गुणिला 8 करा, किती होते? 56. किती होते? 56. आता हे 56 आपल्याला उरले किती अंक? 3 अंक उरले. ह्या 56च्या मध्ये आपल्याला 3 अंक लिहायचे आहे म्हणजे 5 डॅश 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 6. आता काय करायचं आहे? ह्या दोघांची बेरीज किती होते? 11. दोघांची बेरीज किती होत आहे? 11. आता 11 आपल्याला इथं तर मावत नाही. आपण 2 अंक एका ठिकाणी एका जागेवर लिहू शकत नाही, म्हणून काय इथं येणार? 1 लिहिणार आणि हातचा 1. हातचा 1 दिल्याबरोबर 11 अधिक 1 किती झाले? 12. कारण की प्रत्येक ठिकाणी 11 11 तर लिहू शकत नाही आहे ना, मग एकच अंक लिहिणार आणि दुसरा जो दशक आहे तो आपण हातचा देणार. आता इथं 11 अधिक 1 12 झाले, मग इथं 12शी 2 पुन्हा एक हातचा दिला, इथं 2 येईल आणि इथं एक हातचा दिला, याची बेरीज होईल. इथं किती येईल? 6. म्हणजे आपलं जो उत्तर आहे तो उत्तर किती येणार? 62,216. 62,216. मित्रांनो जर तुमचं हे उत्तर आलं असेल चेक करा. अशाच नवनवीन ट्रिक्स शिकण्यासाठी ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला लावा, जेणेकरून येणाऱ्या NMS परीक्षेची तयारी तुम्हाला ह्या चॅनलवरती करून घेता येईल. मित्रांनो आता आपण इथं थांबूया. धन्यवाद.